सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संख्या वाढवण्याच्या दिशेने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले। नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आलेली वाघीण STR T04 हिला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगलात यशस्वीरित्या मुक्त करण्यात आले आहे। गेल्या 2 दिवसांपासून एन्क्लोजरचा दरवाजा उघडा ठेवूनही ही वाघीण बाहेर पडत नव्हती। तिने एन्क्लोजर मध्ये शिकार करून 2 दिवस तिथेच वास्तव्य केले। मात्र आज सकाळी 8 वाजता तिने डौलदारपणे एन्क्लोजर मधून बाहेर पाऊल टाकले आणि जंगलात निघून गेली। मुक्ततेपूर्वी वाघिणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन, निरीक्षण व हबिच्युएशन प्रक्रिया राबवण्यात आली। तिची हालचाल, शिकार प्रवृत्ती, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यांचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत बारकाईने निरीक्षण करण्यात आले। वन्यजीव संशोधक आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दररोज तपासणी करत तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले। या उपक्रमामुळे राज्यातील व्याघ्र पुनर्वसन आणि संवर्धनाला नवीन दिशा मिळणार असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे। या मोहिमेत क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, रमण कुलकर्णी, वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील चांदोली, अर्शद मुलानी हेळवाक, अक्षय साळुंखे कोयना, तुषार जानकर पाटण, किरण माने ढेबेवाडी, प्रदीप कोकेटकर आंबा तसेच वनकर्मी उपस्थित होते।